नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी। तुम्ही म्हणाल वांग्याची भाजी तर आम्ही नेहमीच बनवतो, पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवणार आहे। अजिबात वाटण वगैरे न करता झटपट फक्त 10 मिनिटांमध्ये सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी बनवून तयार होणारी अशी ही चविष्ट वांग्याची भाजीची रेसिपी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज ही वांग्याची भाजी मी पातेल्यामध्ये बनवणार आहे। त्यासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये आपल्याला मोठा 1 चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा जिरे मोहरी आपल्याला तेलामध्ये छान अशी तळतळू द्यायची आहे। जिरे मोहरी तेलामध्ये चांगली तळतळल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मी लसूण ठेचून घेतलेला आहे। लसूण कापून टाकण्याऐवजी या पद्धतीने जर आपण ठेचून भाजीमध्ये टाकून घेतला तर लसणाचा खूप छान असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो। लसूण छान खरपूस होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला छोट्या आकाराचा कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। मिरची टाकणे अगदी ऑप्शनल आहे। कांदा सुद्धा आपल्याला छान मस्त लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदा, लसूण आणि मिरची तेलामध्ये छान मस्त फ्राय झालेले आहेत। त्यानंतर आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया। सुक्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी बघा मी 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, यामुळे भाजीला रंग खूप छान येतो। अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। सगळे मसाले तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। जे रेग्युलर भाजीमध्ये आपण मसाले वापरतो तेच मसाले या ठिकाणी मी वापरलेले आहे। कोणतेही अतिरिक्त मसाले या ठिकाणी वापरलेले नाही आहेत। आता यामध्ये बघा मी अगदी थोडंसं पाव वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकून घेतल्यामुळे मसाले अजिबात जळत नाहीत आणि हे मसाले व्यवस्थित तळल्या सुद्धा जातात। आता आपल्याला हे मसाले मंद आचेवरती 1 ते 1.5 मिनिट छान असे तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी बघा 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर मसाल्यांमधून छान असं तेल रिलीज होत आहे। तर इतपत आपल्याला हे मसाले छान असे फोडणीमध्ये शिजवून घ्यायचे आहे। यामुळे भाजीला छान असा दाटसरपणा येतो आणि भाजीला रंग खूप सुंदर येतो। तर या ठिकाणी मसाले व्यवस्थित तळले गेलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कापून घेतलेले वांगे टाकून घ्यायचे आहेत। तर भाजीसाठी या ठिकाणी मी छोट्या-छोट्या आकाराचे 6 वांगे कापून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हे वांगे कापून घेतल्यानंतर मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे वांगे ठेवले तर वांगे कितीही वेळ राहिले तरी अजिबात काळे पडत नाही। तर या ठिकाणी बघा अजिबात वांगे काळे पडलेले नाही। वांग्याचा रंग जो आहे जसाचा तसाच राहिलेला आहे। वांगे आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे वांगे छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे मीठ सुद्धा आपल्याला भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आज आपण सुकी वांग्याची भाजी बनवत असल्यामुळे या ठिकाणी मी भाजीमध्ये सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे टाकलेलं नाहीये। त्यानंतर आता आपल्याला पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि या झाकणावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। अगदी अर्धी वाटी एवढं पाणी मी या झाकणावरती टाकून घेतलं असेल। या पद्धतीने आपण प्लेटवरती पाणी ठेवून भाजी शिजवून घेतल्यामुळे भाजी जी आहे ती पातेल्याला अजिबात लागत नाही। भाजी व्यवस्थित शिजल्या जाते आणि भाजी चवीला सुद्धा खूप छान बनून तयार होते। तर या ठिकाणी बघा सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे न टाकता 4 ते 5 मिनिट ही भाजी मी मंद ते मध्यम आचेवरती छान अशी शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर आता बघा जे पाणी आपण प्लेटवरती ठेवून घेतलं होतं ते पाणी आपण या भाजीमध्ये टाकून घेऊया। अगदी अर्धी वाटी एवढं पाणी मी फक्त प्लेटवरती ठेवलेलं होतं। ते पाणी व्यवस्थित मस्त छान गरम झालं होतं। हे गरम झालेलं पाणीच आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे। थंड पाणी अजिबात कोणत्याही भाजीमध्ये आपण न टाकता गरम पाण्याचा जर वापर केला तर भाजी चवीला खूप छान होते। आता परत झाकण ठेवून मी फक्त 2 मिनिटे ही भाजी शिजवून घेणार आहे। तर या ठिकाणी बघा टोटल 7 मिनिटे एवढा वेळ झालेला आहे। भाजी जी आहे ती अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। भाजीला रंग सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे। आता या ठिकाणी बघा मी मस्त 1 वाटी एवढी ताजी कोरडी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे। ही मेथी आपल्याला या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। मेथी टाकल्यानंतर आपल्याला फक्त 1 मिनिट ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता वांगे सुद्धा छान मस्त असे शिजल्या गेलेले आहेत। तर मेथी छान अशी भाजीमध्ये मिक्स करून घेतली। त्यानंतर बरोबर 1 मिनिट ही भाजी शिजल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर सुद्धा आपण भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटाच्या आत आपली ही सुकी आणि थोड्या वेगळ्या चवीची अशी वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। सकाळच्या घाईमध्ये झटपट तुम्ही ही वांग्याची भाजी बनवू शकता। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा मेथी टाकून
झणझणीत तशीच चविष्ट अशी ही वांग्याची भाजी नक्की बनवून बघा। अशा पद्धतीने अजिबात वाटण न केलेली ही भाजी आपण सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी, तसेच कोणी पाहुणे वगैरे आले तर अशा वेळी गोळाच्या पदार्थाबरोबर ताटामध्ये वाढण्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा ही वांग्याची भाजी नक्की बनवून बघा। आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।